सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील जेल रोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड चर्चेचा विषय ठरला असून या ठिकाणी उभारण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि भारतीय संविधान सेनेचे कार्यालय हे अतिक्रमित असून ते तात्काळ काढण्याची मागणी हिंदू युवा सेनेने केली होती। या मागणीसाठी हिंदू युवा सेनेच्या वतीने आंदोलन देखील जेल रोडवर करण्यात आले होते। अखेर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहराच्या विकासाला पाठिंबा दर्शवत आपल्या कार्यालयाचे अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले होते। मात्र भारतीय संविधान सेनेने हे अतिक्रमण काढण्यास विरोध करीत आपल्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळालंय। जेल रोड परिसरात संविधान सेनेने उपोषण आंदोलन सुरू केले होते। पोलीस प्रशासनाने तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून सदरचे कार्यालयाचे अतिक्रमण काढून घेण्याबाबत वारंवार सांगण्यात येत असताना देखील भारतीय संविधान सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते। अखेर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदरचे कार्यालयाचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे। या अतिक्रमणाच्या मुद्द्यांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा विटंबना करीत ती प्रतिमा तोडल्याचा गंभीर आरोप भारतीय संविधान सेनेचे प्रमुख आनंद लोंढे यांनी केला। त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी त्यांनी केली। बाईट आनंद लोंढे, जागर जनस्थानसाठी रूपक पिरारी, धुळे। काल आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन जे ICT पोलीस स्टेशन त्यांना उपोषणाचं पत्र द्यायला आलो। जावेद सर होते, त्यांना पत्र दिलं, त्यांनी रिसिव्ह दिली। त्या पत्रावर उपोषण आमचं चालू आहे। कालपासून आमचं 12:15 पासून उपोषण चालू झालं। आबा अमृतसागर धुळे शहरातले जेल रोड येथील अतिक्रमण काढण्यात यावं व धुळ्यातल्या अन्य मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते। त्याच्यानंतर उपोषणाचा कालचा दिवस झाला। आज अचानक पोलीस बंदोबस्त वाढला काय आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही मी फोन केला, आयुक्तांना फोन केला की का म्हणून हा मंडप तोडला जातो आहे। काहीच उत्तर दिलं नाही। म्हटलं कुठल्या प्रशासनाच्या दबावामध्ये तुम्ही पडलेले आहेत ते आम्हाला सांगा आणि आम्हाला खोटे नाटे इथं जबरदस्तीने उचलून घेऊन आलेले आहेत। आणताना शिवाजी महाराजांचा फोटोसुद्धा तुटलेला आहे पोलीस प्रशासनाकडून। SP साहेब आपलं PI साहेबांनी तो ताणला तेव्हा आणि बळाचा वापर करून आम्हाला इथं का आणून ठेवलेला आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे। उपोषण करताना उपोषणकर्त्याला असं उचललं जातं का आणि कोणी सांगितलं, कुठले शासन निर्णय आहेत, कुठली FIR आमच्या विरुद्ध होतं, आम्ही असा काय गुन्हा दाखल केला आहे की ते आम्हाला इथपर्यंत घेऊन आले। आम्हाला प्रचंड त्रास झालेला आहे। आमचा जो पदाधिकारी आहे आबा अमृतसागर यांची प्रकृती चिंताजनक आम्हाला वाटते, त्यांना जरा त्रास होत आहे। आणि इथं आल्यानंतर सुद्धा आम्हाला इथं उपोषणाला बसायचं असताना आम्ही सांगितलं की आता तुम्ही तोडले सगळं आमचा मंडप वगैरे, तर आम्हाला तिथं उपोषणाला जाऊ द्या। तर नाही, मध्ये चला, मध्ये बसा, जायचं नाही, यांची वाट लावारी अशी भाषा वापरली जाते। आम्ही आत्ताच 112 नंबरला कॉल केलं आणि पोलीस संरक्षण मागितलेलं आहे आणि आमचं उपोषण काय तुमची मागणी काय आता नेमकी? तुमची मागणी काय? मागणी काय तुमची? मागणी काय? मागणी काय? हां, तुमची मागणी काय? तुमची आता मागणी काय? आमची मागणी एकच आहे की आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचं उपोषण चालू राहील। हां, आमचं उपोषण चालू असेपर्यंत आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचं उपोषण चालू राहील आणि या पद्धतीने ओके।